जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी आंबेगाव तालुक्यामध्ये एकूण जिल्हा परिषदेचे 5 गट आणि पंचायत समितीचे 10 गट, तर ह्या एकूणच 5 गट आणि 10 गणांसाठी छाननीनंतर 76 उमेदवार वैधरित्या नामनिर्देशित झालेले होते आणि माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाप्रमाणे आज दुपारी 3 वाजेपर्यंत वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी जी संधी या ठिकाणी उपलब्ध होती। विहित मुदतीमध्ये साधारणतः 20 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेले। याच्यामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये एकूण 7 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आणि पंचायत समितीमध्ये देखील गणांमध्ये 13 उमेदवारांनी आपली माघारी घेतलेली। याप्रमाणे माघारीनंतर आता चित्र अगदी स्पष्ट झालेले आहे। आंबेगाव तालुक्यातल्या 5 जिल्हा परिषद गटांमध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता एकूण 17 उमेदवार शिल्लक राहिलेले आणि 10 पंचायत समितीच्या गणांसाठी एकूण 39 उमेदवार शिल्लक राहिलेले। या पद्धतीने एकूण गट आणि गणाचं जर आपण एकत्रित बघितलं तर 56 उमेदवार आता निवडणुकीसाठी मध्ये या ठिकाणी उभे राहिले। याच्यामध्ये आता राजकीय पक्षाचे जे काही निवडणूक लढवणारे उमेदवार आहेत त्यांची बैठक आम्ही घेतलेली आणि माननीय राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी या संपूर्ण 12 जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे। याच्यामध्ये अभिप्रेत आयोगाला हेच आहेत की याच्यामध्ये सर्वसामान्य मतदार, राजकीय पक्षाचे उमेदवार, निवडणुकीमध्ये सहभागी असणारे अधिकारी यांचं एकूणच जे काही वागणं, बोलणं, चालणं आणि व्यवहार असेल हा आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने असणं अपेक्षित आहे। आपण म्हणतात या पद्धतीनं असे काही AI जनरेटेड व्हिडिओज किंवा मॉर्फ करून कोणाची प्रतिमा हनन करण्याचे जर काही प्रकार होत असतील तर त्याची गंभीरपणाने दखल प्रशासन याच्यामध्ये निश्चितपणाने घेईल आणि पोलीस प्रशासनाच्या मार्फत अशा पद्धतीने गैरसमज किंवा गैरकृत्य करणाऱ्या व्यक्तींवर निश्चितपणाने निवडणूक कायद्याच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल।